आई तुळजाभवानी, माझं व्रत माझ्या नातीने पूर्ण केलंय. हो, माझी नातच आहेस तू. ही माझी नात आहे, या घरातली आहे. तिने हे व्रत पूर्ण केलंय. तिला यश दे आई. या घरातल्या सगळ्यांचं रक्षण कर आणि त्यांचं आरोग्य जप आई. सुखी राहा. सुखी राहा बाळा. आजी, आम्ही निघतो. तुम्ही दोघी आज इथेच थांबा ना. आजी, आम्हाला जायला लागल. थांबायचा हट्ट करू नका प्लीज. ठीक आहे, मी समजू शकते. स्वाभिमानी मुलगी आहेस तू. तुझं स्वाभिमान दुखवणार नाही मी. पण या आजीला भेटायला याल ना? आजी का नाही येणार? हो, तुम्हाला भेटल्याशिवाय मला करमणार आहे का? हे मधले दिवस कसं गेलेत माझं मला माहित. आम्ही येणार. बरं, उद्या रिझल्ट आहे ना तुमचा? तुम्हाला दोघींना खूप शुभेच्छा. येतो. सांभाळून जा. आबा, अहो कुठं होता तुम्ही? अहो सांगा की आबा. कमळे, मी निघालो वारीला. कमळे, आता ही वारी शेवटची. शेवटची वारी? आबा अहो थांबा, मी काय म्हणालोय? अहो शेवटची वारी म्हणजे असं का बोलताय तुम्ही? आबा तुम्ही माझा आदर आहे की नाही? अगं, मी कायमच तुझ्या पाठीशी आहे. खरं आता निघतो. आबा असं नका की बोलू. आबा राहू दे की, ही शेवटची वारी नको, ही वारीच नको. आबा थांबा की. अगं येडी का खुळी तू? ही वारी असं चुकून चालायचं नाही. आबा असं का बोलताय तुम्ही? आबा थांबा की. आबा 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 थांबा. आबा. कमळे, कमळे काय झालं? निघे, मला सपन पडलं होतं. मला आबांना थांबवायचंय. आबा कुठेतरी चाललेत. मला त्यांना भेटायचंय. मला त्यांना थांबवायचंय. निघे. कमळे तू शांत हो. अगं स्वप्नच पडलं होतं ना व. हा, आता गावाकडे जाऊन भेटायचे आहेत की त्यासनी. शांत हो. काय ग पार्वती, काय करतेस? मॅडमसाठी दूध घेऊन चालले. हो बरोबर, तू मॅडमसाठी सगळं करशील ना, माझ्यासाठी कशाला करशील? मी कोण आहे? अहो नाही नाही नाही, सांगा ना तुम्हाला काय पाहिजे. काय दे? मला पाणी दे. बरं. हो घ्या. थँक्यू. जा जा, मॅडमला तुझ्या दूध दे जा. हो. मॅडम दूध ठेव ना. हो. ज्याच्यासाठी गाव सोडून इथं मुंबईत आलो, त्याच्या पहिल्या पायरीचा निकाल आहे आज. आशीर्वाद असू द्या. अनिका, अगं हे अनिका काय नाचत बसलेस? आवर कॉलेजला जायचं. मॉम लेट्स अगं थांब ग बाई, तुला माहितीये ना मला गोल गोल फिरवलं, चक्कर येते. थांब. ए काय चक्कर वक्कर? नो चक्कर. आज ओनली टॉपर. अनिका महाजन इज द टॉपर. हो मॅडम, मला माहिती आहे की तुम्हीच स्टॉप करणार आहात, पण ते आपणच केले की नाही. मग त्यात एवढं सेलिब्रेट काय करायचं? मी टॉपर मी होणार आहे म्हणून सेलिब्रेट नाही करत आहे.
कमळी फेल होणार आहे म्हणून सेलिब्रेट करते. बाय द वे, ग्रॅनी आजी कुठे आहे? ती काय झाली, आज नाही येणार आहे? अगं ती एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेली. ओके, पण ती असती ना ती खूप खुश झाली असती आज. ओके. कमळे चल बाई. काय झालं कमळे? तुला बी निकालाचं टेन्शन आलंय काय? नाही ग निंगे, कालपासून मला आबांचाच विचार डोसक्यात यायला लागलाय. कमळे लय विचार नको करूस. खरं मला तर बाई निकालाचं लय टेन्शन यायले. म्हणजे मी पास होतोय का नापास याची मला लय भीती वाटायला लागली अगं. तू आणि मी दोघी बी चांगल्या मार्कानं पास होणार आहे, नको काळजी कर. चल आता. तुझं असणं माझ्यासाठी धोका तयार करणार आहे आणि मी असा स्वतःला धोका देणार नाही. सुगंधाताई, हा सुहास दादा यांना घेऊन अंगणात गेलेत का? माहित नाही, पण बघून येते. बघा बघा आणि लवकर आत बोलवा त्यांना. होय. हं? पार्वतीताई, हां सकाळी साहेबांना ब्रेकफास्ट दिला ना तुम्ही? नाही, सकाळपासून ते मला दिसलेच नाही. काय एवढ्या लवकर कुठे घेऊन गेले सुहास दादा त्यांना? काय ग आई, काय झालं? कोणाला शोधतेस? अरे बाबा, ते सकाळपासून कुठे दिसत नाही आहेत. दिसत नाही आहेत म्हणजे? अगं काळजी करू नको, असतील इथेच कुठेतरी. बाहेर पण कुठेच नाहीये. काय? हो. मी वॉचमन आणि ड्रायव्हरला विचारून येतो. हा, कुठे घेऊन कुठे गेले? गोपाळ दादा, जर बंगल्याच्या मागच्या बाजूला बघून या. हा, थोडं चौकापर्यंत जाऊन या. कुठे आहेत का सुहास दादा यांना घेऊन गेले? जा बघा. हो हो मॅडम, आलो बघू. मी पण पाहून येते. हा जा जा. जा तू जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून ये कुठे आहेत का आणि लवकर बोलवून ये त्यांना. आई, हा, आणि वॉचमन मला त्यांनी सकाळपासून बाबांना त्याने पाहिलंच नाही आणि ड्रायव्हर समोरच आहे. मॅडम सापडत नाहीये. बाहेर पण कुठेच नाहीये तिथे. मागच्या बाजूला पण नाही आहेत. कुठे गेले असतील हे? तिला वाटत असेल ही फर्स्ट डे ना, सो तसा ॲटिट्यूड घेऊन आली आहे. पण तिला कुठे माहिती आहे की आज तिचा मोठा पचका होणार आहे. हॅलो, ऑल द बेस्ट कमळी. आज रिझल्ट आहे ना? ऋषी सर, तुम्ही? हां, तुझा रिझल्ट आहे ना, म्हणून तुला विश करायला आलोय. अहो सर, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला माहित आहे का काय झालंय? हां, सर्व्हर डाऊन आहे असं कळलं मला. बघू